आणि असेच आहेत ना. काय धन्यवाद डॉक्टर साहेब. धन्यवाद डॉक्टर साहेब. आपले मधुर शब्द कोणत्याही कलाकाराला अंतर्यामी सुखावून जाणारे असतात यात शंकाच नाही. आता आपण वळत आहोत अध्यक्षीय भाषणाकडे. मी सन्माननीय संत श्री मनीष महाराज यांना विनंती करते की त्यांनी आपले अध्यक्षीय भाष्य करावे. मनीष महाराज. जन्माद्यस्य तोऽन्वयादितरतश्चार्थेषु भिज्ञस्वरात् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति सूरयः. तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. ओम श्री परमात्मने नमः. परात्पर परब्रह्म परमात्मा श्री कृष्णाला कोटी नमस्कारांजली अर्पित करताना ज्ञानाचं अवतरण ज्या स्वरूपात झालेलं या जगामध्ये असे आमच्या सर्वांचे आराध्य भगवान वेदव्यासजी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करत या व्यासमंचावर उपस्थित आदरणीय भागवताचार्य आमचे ज्येष्ठ आणि निर्मल सरळतेचं स्वरूप असे मुरली मनोहरजी, भगवान श्रीकृष्णाचं नाव त्यांच्या नावामध्ये जोडलेलं आहे आणि ते आपल्या वाणीतून श्रीकृष्णाची बासरीचा स्वर म्हणजे ज्ञानाचा स्वर सर्वांपर्यंत पोहोचवतात. मनपूर्वक यांचं पण अभिवादन करत या व्यासपीठावर जसं की आपण ऐकलं आदरणीय डॉक्टर सालफडे साहेब जे साहित्य आणि समाज कल्याण किंवा आदिवासी कल्याण याचं समाजसेवी अध्यात्म साहित्य आणि चिकित्सा म्हणजे सेवा याचं समन्वित साकार रूप आहे. पितातुल्य आमचे डॉक्टर सालफडे साहेब त्यांचं पण मनपूर्वक अभिवादन करते आहे. आणि आजची सत्कार मूर्ती किंवा आजचा हा प्रसंग ज्यांनी घडवून आणलेला आहे, ज्यांच्या निमित्ताने आपण ह्या सुंदर कार्यक्रमासाठी उपस्थित झालो, खरोखर हे कार्यक्रम ऐतिहासिक कार्यक्रम आहे आणि याचं साकार स्वरूप आपल्या समोर आणणारी आमच्या मनात ज्यांच्या प्रती अतिशय दिव्य आणि आदरभाव आहे, ज्यांनी कला कौशलसोबत गुरुप्रेरणे आणि भगवंताच्या प्रेरणेने आशीर्वादाने एवढे सारे लेखन केलेले आहे आणि आज हे सुंदर दिव्य पुस्तिका एक संपदा आपल्या सर्वांसाठी, जगाच्या लोकांसाठी किंवा येणाऱ्या पिढीला एक आध्यात्मिक प्रसाद हे पोचवण्यासाठी एक ठेवा म्हणून यांनी जे तयार केलेलं आहे, अशी सौश्री अरुणताई खममकर यांना आजच्या या प्रसंगी खूप खूप अभिनंदन. मनापासून भगवंताचा असाच आशीर्वाद त्यांच्यावर राहो आणि हे सुंदर कार्य त्यांनी संपादन केलं. यासोबतच हे कार्यक्रमाचे ही जे पुस्तक आहे याचं प्रकाशनाचं आयोजन आणि आयोजनासोबत हे पुस्तकाचं संपादन त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. भाऊ ऐटम हे प्रकाशन आणि आशिषजी देव श्रीमान त्यांच्या माध्यमातून हे कार्य खूपच सुंदर प्रकारे झालेलं आहे. त्यांना पण खूप खूप मनापासून अभिनंदन आहे. आज या प्रसंगी उपस्थित आपण सर्व मान्यवर की ज्यांनी या दिव्य सोहळ्याला आपली उपस्थिती आणि आपल्या जीवनातला अमूल्य तो क्षण की जो कधीच दुसऱ्यांदा आपल्याला जगता येणार नाही, तसा अमूल्य क्षण एक चैतन्य कार्यासाठी आपण इथे दिला
आणि या कार्यात उपस्थिती होणं म्हणजे काय, तर अरुणाताईंनी आपल्या उद्बोधनात सांगितलं की मागे 50 वर्षामध्ये त्यांनी जे काही वाचन केलेलं आहे त्याचं संकलन करून त्यांनी एकत्रित तो प्रसाद या पुस्तिकाच्या रूपात आपल्यासमोर मांडलेला आहे. तो प्रसाद घ्यायला आपण सगळे इथे एकत्रित झालो आहे म्हणजे आपण हे प्रसाद घेणारे आणि हा प्रसाद दुसऱ्यांपर्यंत पोहोचणारे माध्यम बनलेलो आहे, याची साक्षी बनलेलो आहे. खरेखर यासाठी आपण सर्वांचं पण कौतुक करणं योग्य आहे. सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. अनेकदा मागे 35 वर्षांची माझी आध्यात्मिक यात्रा आणि या यात्रामध्ये अनेक लोकांचा सहवास होतो आणि जेव्हा केव्हा कोणी मिळतो सर्वांची भेट होताना एक वस्तू सामान्य रूपात प्रत्येक व्यक्तीकडून समोर येत असते आणि ते म्हणजे काय, ते म्हणजे प्रश्न. व्यक्तीला कोणाशी भेट झाली म्हणजे तिथून कुठल्या कुठल्या प्रकारचा प्रश्न समोर येतो आणि चिंतन करताना, दर्शन करताना, जगात वावरताना एक वस्तू पाहायला मिळते आणि खोलमध्ये जाऊन एकांतामध्ये बसलो तरी शेवटी एक सार निघतो, जीवन म्हणजे काय. आणि तेव्हा उत्तर एकच मिळतं, जीवन म्हणजे प्रश्न. प्रश्नावली म्हणजे जीवन. संपूर्ण जीवन प्रश्नासोबतच प्रवास करत असतो. जन्मापासून तर शेवट मृत्यूपर्यंत प्रश्न असते. मृत्यूच्या शेवटच्या क्षणी पण व्यक्तीच्या मनामध्ये काही असो नसो पण प्रश्न असतो की आत्ता माझं काय, मेल्यानंतर मी कुठे जाणार आहे, पुढचा जन्म होणार आहे, नरकात जाणार आहे, स्वर्गात जाणार आहे. आणि ते गेलेल्या व्यक्तीच्या मागे जे असणारे लोक त्यांच्या मनातही प्रश्नच असतात. म्हणजे प्रश्नच प्रश्न असतात आणि त्याचं उत्तर कुठेच सापडत नाही. आणि त्यावेळेला आपण कुठे पाहावं, तर मंत्र असो, शास्त्र असो, दीक्षा असो, उपासना असो, अशी पद्धती अनेक आहे. या जगातले कल्याणकारी साधन आहे. सद्गुरू संतांनी ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा भरपूर प्रयत्न केलेला आहे. पण कधी कधी आपल्यासारखे लोक जे जीवनात सामान्य प्रवाहामध्ये चालणारे लोक, व्यस्त जीवनामध्ये, त्यांना अध्यात्माच्या मार्गावर जाण्यासाठी वेळ सापडत नाही. कधी कधी अशी मानसिकता असते, पहिलेच्या काळामध्ये लोक विहिरीतून पाणी खेचून काढायचे. आज प्रत्येकाची अशी इच्छा असते की घरापर्यंत नळ यावं आणि मला जागेवर पाणी मिळावं. हातात ग्लास कोणी आणून दिला तर खूपच चांगलं. अशा प्रकारचं एक महान कार्य की 50 वर्षाच्या वाचनातून त्यांनी सगळं काय सार संग्रह केला आणि समुद्रात गोथा मारून तिथले मोती निवडून काढले, एक माळ पिरवली आणि आपल्या सर्वाला या पुस्तकाच्या रूपात दिलेलं आहे. हे फार मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे. खरोखर कौतुक करण्यासारखं आहे. आणि पुस्तकाचं नाव काय दिलं, प्रश्न अध्यात्माचे आणि उत्तर जीवनाचे. पण खरं म्हटलं तर आता वाचन करताना मी हा विचार करत होतो की प्रश्न जीवनाचे आहे आणि या पुस्तक काय आहे, तर हे पुस्तक म्हणजे उत्तर अध्यात्माचे आहे. की या जीवनाचे प्रश्न आहे तुमचे आणि याला जर सोडवायचं असेल तर ही पुस्तकाचा तुम्ही साथ घ्या, तुम्हाला अध्यात्माचे उत्तर मिळेल. आणि अध्यात्माची ज्याला साथ मिळाली त्याला भगवंताचा साथ मिळाल्याशिवाय राहू शकत नाही. अध्यात्म म्हणजे काय, अध्यात्मा सर्वात पहिलं आत्मतत्व आहे आणि ते आत्मतत्वाला जागृत करण्यासाठी, सार्थक करण्यासाठी, आत्मजीवन सार्थक करण्यासाठी आपल्याला अध्यात्माची चेतना किंवा अध्यात्माचं ज्ञान पाहिजे असते. घराला कुलूप लागलेलं आहे पण किल्लीशिवाय काही स्वतःचं घर असलं तरी खोलता येत नाही. तशा प्रकारे अध्यात्माचं चिंतन किंवा अध्यात्माचा जर आपल्याकडे वाटा नसला, तो प्रसाद नसला तर आपण आपल्या मोक्षाचा मार्ग खोलू शकणार नाही. आणि या व्यस्त जीवनामध्ये एवढं काही वेळ आपल्याकडे नाही की आपण काही बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष देणार. आम्ही या पुस्तकाचं अवलोकन करताना विचारात पडलो की हे पुस्तक म्हणजे जे तयार केलेलं आहे, एवढ्या सुंदर पद्धतीने याची प्रस्तुती केलेली आहे की याच्यातले एक एक प्रश्न घेऊन जर आम्ही आमच्यासारखे संत किंवा प्रवक्ते जर मनात विचार केला तर तो विषय घेऊन आम्ही तासनतास जे आहे लोकांना आध्यात्मिक चेतना आणि चिंतनावर आणि त्यांच्या जीवन उत्कर्षावर मार्गदर्शन करू शकतो. अनेक विषय याच्यात घेतलेले आहे, याचा समावेश घेतला आहे. आणि चौफेर दृष्टिकोन प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तीला, मग साधक अवस्थेचा असो, सिद्ध अवस्थेचा असो, सामान्य व्यक्ती जो गृहस्थ जीवनातला असतो, प्रत्येकाच्या जीवन उपयोगी असे काही वस्तू या पुस्तकामध्ये ताईंनी संग्रह केलेले आहे. आणि
या संग्रहामध्ये एक सहज आज सकाळीच माझ्यासमोर गोस्वामी तुलसीदासजी महाराज यांच्या जीवनाच्या विषयावर एक प्रसंग उपस्थित झालेला, आणि तो प्रसंग म्हणजे काय की गोस्वामी तुलसीदासजी महाराज वयाच्या 80 वर्षाच्या जवळपास पोहोचले होते. श्रीरामाची भक्तीमध्ये एकरूप होऊन त्यांनी संपूर्ण जीवन जे आहे, रामायणाच्या नंतर अनेक काव्य लिहिता लिहिता शरीरामध्ये एवढी काही वेदना आणि रोगग्रसित झालेले की आता त्यांच्याशी लिहिणं होत नव्हतं. दोन्ही हात जे आहे त्यांचे हे नाकाम झाले होते. अशा वेळेला श्री हनुमानजी महाराज यांना त्यांनी प्रार्थना केली. गुरुस्वरूपात प्रगट झालेले हनुमानजींनी त्यांना जेव्हा शक्ती दिली तेव्हा हनुमान बाहुक म्हणून त्यांनी ग्रंथ लिहिला, आणि त्याच्यानंतर पुन्हा त्यांचं लेखन कार्य सुरू झालं. कधी कधी असं असतं की आपलं शरीर नाकाम होतं, जसे ताई म्हणत आहे की 72 वर्ष झाले मी आत्तापर्यंत लिहिलं, आता कदाचित शेवटचं. पण आपण हा विचार करतो की त्यांना जसं म्हटलं की रात्रीच्या वेळेला प्रेरणा होते आणि ते लेखन कार्य सुरू करतात. म्हणजे भगवंताची इच्छा आहे तोपर्यंत हे कार्य चालू आणि चालू राहायला पाहिजे. कारण हे कार्य म्हणजे काय, आपण एक संदेशवाहक किंवा माध्यम बनून भगवंताची सेवा लोकांपर्यंत पोचवत आहे. तर तुलसीदासजी महाराजांनी शेवटचं कार्य करत लिहिता शेवटचा जेव्हा काळ आला ते लेखन करत होते आणि हनुमानजी प्रकट झाले आणि त्यांना म्हटलं की आता तुमचा वेळ पूर्ण झालेला आहे, तर शेवटचं लिहायला पान मी तुम्हाला देते. हनुमानजींनी जाताना एक पान जे आहे ते तुलसीदासजी महाराजांच्या डायसवर म्हणजे त्यांच्या लेखणीच्या स्थानावर दिलं, आणि ते पत्र हातात पडताना हनुमानजी तिथून अंतर्ध्यान झाले आणि शेवटचा शब्द त्यांनी उचलला, आपल्या हाताने लिहिलेला राम, आणि राम लिहिल्यानंतर अंतरात्म्यातला राम रामातन एक रूप झाला आणि रामराम करून ते विदाय झाले. तर आम्हाला वाटते की असं काही अध्यात्माचं लेखन कार्य करणाऱ्या व्यक्तीने अशाच प्रकारे जीवन जगावं आणि सार्थक जीवन जगून जीवनच्या शेवटच्या श्वासापर्यंत भगवंताचं